Good morning students and welcome once again. So from today we are going to discuss the next topic of the our syllabus, and the topic is laws of motion. In last lecture we have seen the motion in plane. So from today onwards we are going to see laws of motion. So laws of motion. सो या टॉपिकमध्ये काय इन्व्हॉल्व असेल पहिल्यांदा याचं डिस्कशन करूया. थोडंसं हा कायनॅमॅटिक्स डायनॅमिक्समधलाच मेकॅनिक्समधलाच टॉपिक आहे, मोशन रिलेटेड टॉपिक आहे, बरोबर. तर आपण मोशन इन प्लेन, मग 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल मोशन कशी असते, त्याच्यामध्ये मग त्याच्या व्हेलॉसिटीज, इनिशियल, फायनल, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट किंवा लिनियर अँग्युलर ॲनालॉजी हे थोडंसं मागच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं. म्हणजे थोडक्यात काय की आपण एखाद्या ऑब्जेक्टच्या बेसिक मोशन रिलेटेड स्टडी आपण बघितलेला होता. मग ती मोशन लिनियर असू देत किंवा अँग्युलर असू देत, मग त्याच्यामध्ये ज्या काही फिजिकल पॅरामीटर्स आले होते त्या सगळ्याचा स्टडी थोडक्यात आपण लास्ट टॉपिकमध्ये केलेला आहे. आता हा जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, त्या टॉपिकमध्ये काय इन्व्हॉल्व आहे तर सगळ्यात पहिल्यांदा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सो डिफरंट लॉज आहेत, 3 लॉज आहेत. तर ते 3 लॉ पहिल्यांदा काय आहेत हे बघायचं आहे. त्याच्यानंतर इन डिटेल स्टडी ऑफ द फोर्स, ॲक्च्युअल फोर्स म्हणजे काय किंवा वर्क एनर्जी थेरम काय असतो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय असतं, म्हणजे थोडक्यात कायनेटिक एनर्जी वर्क यांच्यामध्ये रिलेशन काय असतं, कुलिजनचा प्रकार काय असतो, त्याच्यानंतर कुलिजनमधले टाईप्स कुठले कुठले असतात. ओके. त्याच्यानंतर आपल्याला कुलिजनमधलाच एक रेस्टिट्यूशन फॅक्टर आहे, कोइफिशियंट आहे, तो बघायचा आहे. सेंटर ऑफ मास कन्सेप्ट काय असते. तर ऑलमोस्ट अशा मोशनमधल्याच ज्या की त्याच्यानंतर फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, त्यामध्ये इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स याचा एक स्टडी, कारण हे सगळं कुठेतरी न्यूटन्स लॉ ऑफ मोशनशी रिलेटेड आहे. ओके. सो आपण सुरुवात जी आहे ती न्यूटन्स लॉज ऑफ मोशनपासून करूया. मी जस्ट हायलाईट तुम्हाला देईन, काही कन्सेप्ट असे आहेत की ते बरेचसे फॉर्म्युलेज आहेत त्याच्यामध्ये. सो मी फक्त फॉर्म्युला इथं सांगेन तुम्हाला आणि त्याच्या रिलेटेड थोडक्यात त्याची हिंट देईन की तो काय पॉईंट नक्की आहे. तुम्हाला तो फॉर्म्युला सध्या तरी पाठ करणं गरजेचं आहे कन्सेप्ट समजल्यानंतर. सध्या कन्सेप्ट समजून जाईल, फक्त तो फॉर्म्युला पाठ करायला थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. बट मला वाटतं तुम्ही सारखं लिहून काढलं, ह्या येणाऱ्या काही दिवसामध्ये सारखं लिहायचं वाचायचं असं जरी केलं तरी एक्झाम पुरतं जरी लक्षात राहिलं तरीसुद्धा भरपूर आहे. कन्सेप्ट आपल्याला माहीत असते, बट फॉर्म्युला काय तुम्हाला लाईफ टाईमच लक्षात राहायला पाहिजे असं पण काय नसतं. जनरली कन्सेप्ट जरी लक्षात राहिली तरीसुद्धा तुम्ही पुढे टेक्निकली फिट राहू शकता, असं काही नाही आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द डिफरंट लॉज ऑफ द न्यूटन्स. मी जस्ट तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगेन. सो पहिला लॉ कुठला आहे बघा, फर्स्ट लॉ ऑफ द मोशन. फर्स्ट लॉ म्हणतो मी फक्त इथं. सो फर्स्ट लॉ. ओके. So let us consider a body, okay, or object or particle whatever which is having mass m. Okay. आता एक तर हे ऑब्जेक्ट रेस्ट असू शकेल और हे ऑब्जेक्ट मूविंग असू शकेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये जर बॉल असेल तर जोपर्यंत बॉल माझ्या हातामध्ये आहे तोपर्यंत तो रेस्ट आहे, आणि मी त्या बॉलवरती जर फोर्स अप्लाय केला, पुश केला, त्या बॉलला जर असा थ्रो केला, सो लाईक फोर्स, तर तो बॉल माझ्या हातामधून बाहेर जाणार आहे, म्हणजे तो मूव्ह होणार आहे. सो रेस्ट ऑब्जेक्ट मूव्हिंग होणार आहे. किंवा जर मूव्हिंग बॉल येतोय आणि त्याला मी जर पकडायचा प्रयत्न केला, कॅच केला, सो इट इज ऑल्सो वन ऑफ द फोर्स. तर कॅच केल्यानंतर तो बॉल माझ्या हातामध्ये येऊन रेस्ट होणार आहे. ओके. म्हणजे हे होण्यासाठी एक फोर्स रिक्वायर्ड आहे. ओके. सो एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड कशासाठी, रेस्ट ऑब्जेक्टला मूव्हिंगमध्ये नेण्यासाठी किंवा मूव्हिंग ऑब्जेक्टला रेस्टमध्ये नेण्यासाठी. बघा काय म्हटलं मी, रेस्ट ऑब्जेक्टला मूव्हिंगमध्ये न्यायचं आहे किंवा मूव्हिंग ऑब्जेक्टला रेस्टमध्ये न्यायचं आहे. त्याच्यासाठी एक एक्सटर्नल म्हणूया. एक्सटर्नल काय रिक्वायर्ड आहे, एक्सटर्नल फोर्स रिक्वायर्ड आहे. म्हणजे एक सिंपल थेरॉटिकल स्टेटमेंट याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके. द बॉडी इज इन रेस्ट और इज इन मोशन. ओके. अँड वी हॅव टू कन्वर्ट रेस्ट बॉडी टू द मूव्हिंग बॉडी और वाइस वर्सा, दॅट इज मूव्हिंग बॉडी टू द रेस्ट बॉडी. वी नीड टू अप्लाय एक्सटर्नल फोर्स. सो दिस इज नथिंग बट द न्यूटन्स फर्स्ट लॉ. अगदी सिंपल कन्सेप्च्युअल समजतोय का बघा. रेस्ट टू मूव्हिंग किंवा मूव्हिंग टू रेस्ट बॉडी करायची असेल तर आपल्याला तिथे एक प्रकारचा फोर्स अप्लाय करायला लागतो. सेकंड लॉ. नाउ दिस इज अ व्हेरी कॉमन लॉ. ओके. तुम्हाला माहितीच असेल, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, वेअर मास इज कॉन्स्टंट. सो वी कॅन से दॅट
फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲक्सेलरेशन. ओके, आपण याचा फॉर्म्युला याचा वापर सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये करतो, कारण तिथं सुद्धा ॲक्सेलरेशन v²/r किंवा r⍵² घेतो, ते तिथं पुट करतो, मग आपल्याला सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगलची व्हॅल्यू मिळते. मास कॉन्स्टंट राहतं. ओके, सो वी कॅन से दॅट फॉर द कॉन्स्टंट मास दिस इज द रिक्वायरमेंट. एका बॉडीसाठी जनरली आपण हा लॉ यूज करतो म्हणूया, एका कॉन्स्टंट माससाठी यूज करतो. सो वी कॅन से दॅट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग ॲक्च्युली हा थेरॉटिकल लॉ कसा आहे, तर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट द एक्सटर्नल फोर्स किंवा अप्लाइड फोर्स असं म्हणूया. तर एखाद्या बॉडीवरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा ती बॉडी मुव्हिंगमध्ये जाते असं म्हणूया. ठीक आहे, किंवा मुव्हिंग बॉडी असेल तर ती रेस्ट होते, पहिल्या लॉमध्ये सांगितलेलं आहे. सो मुव्हिंग बॉडी आहे म्हणजे बॉडीला मास आहे, बॉडीला व्हेलॉसिटी, म्हणजे मास आणि व्हेलॉसिटी तिथं आलं. कारण लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी असतो. मी जर हा फॉर्म्युला इथं पुट केला तर मला मिळेल फोर्स इज इक्वल टू d/dt m इंटू v मिळेल मला, बरोबर का. बट m इज कॉन्स्टंट, सो वी कॅन से दॅट m dv/dt. बट व्हॉट इज मीन बाय dv/dt, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ॲक्सेलरेशन. हां, हे अँग्युलरसाठी पण असतो बरं का, हा लॉ असा लिहू शकतो आपण. सो मास इंटू ॲक्सेलरेशन, सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हेच अँग्युलरसाठी तुम्हाला माहिती आहे, हे रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आहे बघा. 4च्या ऐवजी टॉर्क येतो, एमच्या ऐवजी आय येतं आणि एच्या ऐवजी अल्फा येतं. हे सुद्धा आपण 12th मधले जेव्हा टॉपिक सुरू होतील तेव्हा त्याच्यामध्ये बघणार आहे की हे रिलेशन कसं येतं. ओके, नेक्स्ट थर्ड लॉ, every action, what, every action having equal and opposite reaction, बरोबर का. एव्हरी ॲक्शन हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट, अपोजिट आहे म्हणून मी या साईडला एरो काढलं बघा. म्हणजे थोडक्यात काय, ॲक्शन इज इक्वल टू मायनस रिॲक्शन. आहे का सोपं, ॲक्शन इज इक्वल टू मायनस रिॲक्शन, बरोबर का. म्हणजे आपण एखाद्या बॉडीवरती जर फोर्स अप्लाय केला तर ती बॉडीसुद्धा आपल्यावरती तितकाच फोर्स अपोजिट डायरेक्शनने अप्लाय करत असते. सो बोथ फोर्सेस आर अपोजिट टू इच अदर. याचं एक एक्झाम्पल आपण म्हणूया, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये जरी बघितलं आपण तर 2 पार्टिकल्समध्ये फोर्स आहे असं आपण म्हणतो. तर एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलवरती फोर्स अप्लाय करत असतो, बरोबर ना. मग हे दोन्ही फोर्सेस कसे असतात, एकमेकांना अपोजिट असतात. सो वी कॅन से दॅट एव्हरी ॲक्शन, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सो दिस इज द थर्ड लॉ ऑफ द मोशन. सो दीज आर द 3 बेसिक लॉज. हे लॉज मग जनरली मोशनमध्ये यूज केले जातात. हे सगळे लॉज जे आहेत ते फॉलो होतात त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला मग इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात बघा. सो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असे 2 पॉईंट्स आहेत. मग त्याच्यामध्ये आपण याला म्हणूया की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, की हे जे लॉ ओबे होतात किंवा फॉलो होतात म्हणतो, ती जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे त्याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हटलं जातं. ओके, नाव नेक्स्ट. आता फोर्सची जर आपल्याला बेसिक डेफिनेशन मिळाली, बट ॲक्च्युअल फोर्स म्हणजे काय आहे. फोर्स म्हणजे एकतर पुश असतं ऑर पूल असतं. बेसिक डेफिनेशन कधीतरी ऐकली असेल तुम्ही. फोर्स इज इक्वल टू पुश किंवा पूल असेल. फोर्स कशामध्ये मेजर करायचा, याचा युनिट काय आहे फोर्सचं, न्यूटन आहे. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या ऑलरेडी कुठं झालेल्या असतील. अगदी 11च्या सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये, किंवा तरी पण तुम्हाला ते रिवाइज होणं गरजेचं आहे, कारण युनिट्स आणि डायमेन्शन्सवरती सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. सो याचा युनिट न्यूटन आहे. CGS युनिट काय आहे, डाईन आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू किती असतं, 10⁵ डाईन ना. आता हे सगळं पाठच करायला पाहिजे. आता हे कसं आलं तर डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण याचं एक सेकंड ॲप्लिकेशन बघतो बघा, की 2 सिस्टीम्समध्ये जर सिस्टीममधला जर कोइफिशियंट किंवा सिस्टीममधला जर फॅक्टर फाइंड आउट करायचा असेल, हा फॅक्टर आहे ना दोघांच्या मधला, ही SI सिस्टीम आहे आणि ही CGS सिस्टीम आहे. तर ह्या 2 सिस्टीममधला फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपण काय करतो, ते डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करतो. सो त्या यूजनं आपण सांगू शकतो की 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. सो दिस इज अबाउट द फोर्स. अगेन बेसिक टाइप्स तुम्हाला माहिती आहेत फोर्सचे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कदाचित बघितला असेल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स ऐकला असेल, वीक न्यूक्लिअर फोर्स, याच्याबरोबरच अजून रियल फोर्स, सुडो फोर्स. तर आता रियल आणि सुडोचं तुम्हाला अगदी सोपं एक्झाम्पल सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल दोन्ही फोर्सेस आहेत.
फक्त त्यातला एक फोर्स आहे तो रिअल आहे, ज्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, आणि दुसरा फोर्स आहे तो सुडो फोर्स म्हणतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, अर्थ आणि सन किंवा अर्थ आणि मूनमध्ये असलेला जो फोर्स आहे तो जनरली वीक कन्सिडर करतो, कारण दोघांमध्ये डिस्टन्स खूप जास्त आहे आणि याच्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वापरला जातो. फोर्स इज इक्वल टू G(m1m2/r²) किंवा फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1m2/r². इनवर्स स्क्वेअर लॉ फॉलो होतोय तिथं. सो ग्रॅव्हिटेशनल लॉ. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणा किंवा मॅग्नेटिक फोर्स म्हणा. मॅग्नेट्समध्ये फोर्स असतो ना, किंवा चार्जमध्ये पण फोर्स असतो, तो फोर्स म्हणजे कुठला जनरली कन्सिडर केला जातो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आणि स्ट्रॉंग आणि वीक न्यूक्लिअर फोर्सेस म्हणजे काय, जे ॲटम्समध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात त्यांना न्यूक्लिअर फोर्सेस म्हटले जातात. सिंपल. रिअल फोर्सेसमध्ये तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स एक्झाम्पल सांगू शकता, सुडो फोर्समध्ये तुम्ही सेंट्रिफ्युगल फोर्स एक्झाम्पल सांगू शकता. आणि हे कोणामुळे होते तर त्या बॉडीच्या मासमुळे किंवा न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमुळे होते असं आपण म्हणू शकतो. बट जेव्हा आपण त्या बॉडीचं मास कन्सिडर करतो त्यालाच इनर्शिया सुद्धा म्हणतात बघा. सो इनर्शिया सुद्धा शब्द लक्षात ठेवा. सो इनर्शिया रिप्रेझेंट्स द मास ऑफ द बॉडी. बरोबर ना, ते इनर्शियामुळे तिथे होते, म्हणजे त्या मासमुळं जे काही तिथली ॲक्शन आहे ती होते. मग आता रिअलमध्ये काय होतं याचं कुठलं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं तर पॅसेंजर ट्रॅव्हलिंग इन द कार हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, किंवा पॅसेंजर ट्रॅव्हलिंग इन द बस. तुम्हाला बस आवडते का कार आवडते हे तुमच्यावर आहे, तुम्ही त्यातलं एक्झाम्पल ठरवा की बसमध्ये पॅसेंजर बसलाय म्हणजे तुम्ही बसलाय की कारमध्ये तुम्ही बसलेला आहात. ओके. सो I am giving you the example when the passenger is traveling through the car. So when car suddenly takes turn to the circular track, the car goes towards left, but the passenger present in the car experiences a force towards right. मग त्या कारवरती कुठला फोर्स झाला, सेंट्रिपिटल फोर्स झाला. त्या पॅसेंजरवरती कुठला फोर्स झाला, सेंट्रिफ्युगल फोर्स झाला. सो ते आपण रिअल आणि सुडो फोर्स म्हणू शकतो. अजून फोर्सेस कुठले कुठले सांगितले जातात, कधी ऐकलेत? कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बरोबर. मग आता कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट नावातच आहे बघा. कॉन्टॅक्ट म्हणजे काय, ॲक्च्युअल जेव्हा दोन बॉडीजमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येतो तेव्हा त्याला काय म्हणूया, कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी या ऑब्जेक्टला जर पकडून असं फेकून दिलं तर ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट आला म्हणून हा फोर्स याच्यावरती अप्लाय झाला, किंवा एक थप्पड मारली मी तुम्हाला तर काय झालं, याच्यावरती एक कॉन्टॅक्ट फोर्स आला ना माझ्या हातामध्ये तुमच्या कानामध्ये, लाईक दिस कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं काही करणार नाही मी. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, यांच्यामध्ये ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट दिसतोय का तर नाही दिसत. मग फिजिकल कॉन्टॅक्ट जर नाही आला तर त्यांना आपण काय म्हणू शकतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणू शकतो. कॉन्टॅक्ट फोर्सला मस्क्युलर फोर्स, मसल्स ऑफ द फोर्स किंवा मसल्स फोर्स असं पण म्हटलं जातं. ओके. सो असे एक थोडेसे थेरॉटिकल तुम्हाला फोर्स रिलेटेड पॉईंट आहेत. अजून एक तुम्हाला छोटीशी कन्सेप्ट सांगायची आहे, हे इथपर्यंत समजतंय का बघा. सो कन्सेप्ट इज वर्क. नाउ वर्कची डेफिनेशन काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि ॲक्च्युअल डेफिनेशन इंटू कॉस थिटा असते बघा. जनरली कॉस थिटाची व्हॅल्यू कशी घेतो आपण, मॅक्सिमम फोर्ससाठी कॉस थिटाची व्हॅल्यू 0 घेतो. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय बघा, समजा आपण या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतो आणि तर तो जर ऑब्जेक्ट या डायरेक्शनला जात असेल, ठीक आहे, या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतोय, तो ऑब्जेक्ट जर याच डायरेक्शनला जात असेल तर थिटा किती असेल, 0 असेल. बरोबर. मग थिटा 0 असेल तर पहिली केस काय, वर्क किती येणार आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट येणार आहे, फर्स्ट केस. सेकंड केस काय येईल सांगा, समजा अँगल 90 असेल तर वर्क डन किती असणार आहे, 0 असणार आहे. आणि समजा तिसरी केस अँगल जर 180 असेल तर वर्क डन किती येणार आहे, -fx येणार. सो दिस इज फॉर 0 डिग्री, दिस इज फॉर 90 डिग्री अँड दिस इज फॉर 180 डिग्री. सो दीज आर द कंडिशन्स ऑफ द वर्क डन. सो वर्क डन आणि फोर्स याच्यामधलं सुद्धा रिलेशन आपल्याला या टॉपिकमध्ये लक्षात ठेवावं लागेल. ओके. सो जेवढे बेसिक फॉर्म्युले आहेत ते आधी थोडंसं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्याची समरी आहे, त्या समरीप्रमाणे जायचं. जरी टॉपिक सगळा नाही वाचत बसलं तरी सुद्धा चालेल, समरी वाचा. समरी वाचल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिक होत जातील. हां, याच्यामध्ये आता काही कन्सेप्ट अशा आहेत की ज्या थोड्याशा इन डिटेल तुम्हाला वाचाव्या लागतील, किंवा मी त्या सांगतोय त्या तरी लक्षात ठेवाव्या लागतील. तेवढं जरी लक्षात ठेवून तुम्ही तो फॉर्म्युला जरी पाठ करून ठेवलात तरीसुद्धा तुम्हाला तो एक्झामला मदतीला येऊ शकतो. एखादा क्वेश्चन ह्या प्रत्येक टॉपिकवरती 11th मधला येण्याची शक्यता आहे, एक क्वेश्चन. मग तो जो एक क्वेश्चन आहे तो एकतर अगदीच बेस लेवलचा असेल, मीडियमचा असेल किंवा हाय लेवलचा असेल. मग हाय लेवलचे क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस कमी असतील, मग बेस आणि मीडियम लेवलचेच क्वेश्चन्स येऊ शकतील. मग बेस आणि मीडियम म्हटलं की थोडंसं सुटायला मदत होते, पण ॲटलिस्ट हा बेसिक स्टडी तरी तुमचा पाहिजे. ओके. चलो नेक्स्ट बघूया. ओके. सो दिस इज आवर फर्स्ट पार्ट असं म्हटलं तरी चालेल, रिलेटेड टू द लॉज ऑफ मोशन. नेक्स्ट चलो नेक्स्ट काही कन्सेप्ट्स बघूया याच्याशी रिलेटेड. सो वर्क एनर्जी थेरम एक आहे, याची काय डेफिनेशन आहे बघा. वर्क
एनर्जी थेरम. ओके. आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या बॉडीवरती जर फोर्स अप्लाय केला तर वर्क डन होणार आहे. मग ते वर्क डन किती होतात आपण बघितलं. सो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा इंटू कॉस थीटा म्हणतो आपण. सो दिस इज व्हॉट, दिस इज नथिंग बट द वर्क डन बाय द बॉडी वेन द एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन इट. एखाद्या बॉडीवरती जर फोर्स अप्लाय केला आणि त्या बॉडीने जर एक इतकं डिस्प्लेसमेंट दिलं तर त्या बॉडीवरती त्या बॉडीनं परफॉर्म केलेलं वर्क डन किती आहे म्हणतो आपण, डब्ल्यू म्हणतो. तर जनरली काय म्हटलं जातं, हे जे वर्क डन आहे ते कन्वर्ट होतं कशामध्ये, म्हणजे काय होती प्रोसेस नक्की. आता बघा मला सांगा, आपण असं म्हणूया की एक बॉडी रेस्ट आहे. लेट अस कन्सिडर रेस्ट बॉडी. न्यूटन्स फर्स्ट लॉ काय सांगतो, जर त्या रेस्ट बॉडीला जर मुव्हिंगमध्ये न्यायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, एक फोर्स अप्लाय करावा लागेल. सिम्पल, म्हणजे रेस्ट बॉडी विच इज टू बी कन्वर्टेड इन टू द मुव्हिंग बॉडी. सो एक फोर्स अप्लाय करावा लागेल. मग तो फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, रेस्ट बॉडी ही मुव्हिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, म्हणजे फोर्स अप्लाय केला की काय होईल, रेस्ट बॉडी मुव्हिंगमध्ये कन्वर्ट होईल. सो हे एक एक्झाम्पल घेऊया आपण. हे अगदी न्यूटन्स फर्स्ट लॉ रिलेटेडच आहे. सो रेस्ट बॉडी इट मीन्स व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी, आणि मुव्हिंग बॉडी इट मीन्स व्हॉट, कायनेटिक एनर्जी. म्हणजे इथं कन्वर्जन झालं पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झाली असं म्हणूया, आणि कायनेटिक एनर्जी काय झाली, इन्क्रीज झाली ना. ओके, सो मग हा जो वर्क एनर्जी थेरम आहे तो कायनेटिक एनर्जीचा जो चेंज आहे त्याच्याशी रिलेटेड सांगितलं जातं. म्हणजे काय म्हटलं जातं, द वर्क डन बाय द बॉडी इज टोटली कन्वर्टेड इन टू द चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. मग आता चेंज इन कायनेटिक एनर्जी असं का आलं, मग हेच असं लिहिलं जातं, डब्ल्यू इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. फायनल इनिशियलचा अर्थ कळतोय बघा, फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी असेल, फायनल व्हेलॉसिटी काहीतरी असेल, म्हणजे त्या दोघांमधला जो चेंज आहे त्याला काय म्हणायचं, चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणायचं. सो वी कॅन राईट दिस फॉर्म्युला लाईक दिस. सो डब्ल्यू इज इक्वल टू व्हॉट इज कायनेटिक एनर्जी फायनल, सपोज 1/2 mv², and what is initial energy, 1/2 mu². let us consider v is the final energy and u is the initial energy. so this is the simple, nothing but the work energy theorem. ओके, नेक्स्ट. आता अजूनही काय फॉर्म्युले आपण मागाशी लिहिलं होतं की वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी थोडासा अजून हा फॉर्म्युला पुढे एक्सपांड करतो बघा. सो वर्क इज इक्वल टू फोर्स म्हणजे प्रेशर इंटू एरिया लिहिलं तर चालेल, चालेल, कारण प्रेशर इज इक्वल टू काय असतं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असतं. बघा हे फॉर्म्युले क्लिक होत आहेत का लगेच. आता हे पाठच व्हायला पाहिजेत. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणतो ना आपण प्रेशर, किंवा पास्कलमध्ये म्हणतो, किंवा 1 atmospheric 10⁵ म्हणतो. सो वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया इंटू एक्स. नाउ व्हॉट इज ए इंटू एक्स, व्हॉट इज मीन बाय ए, ए म्हणजे एरिया. ओके, अँड व्हॉट इज मीन बाय एक्स, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. So we can say that area into displacement is nothing but the volume. So W is equal to pressure into volume. चालेल, हेच मग फॉर्म्युला अजून असा कन्वर्ट केलं तर चालेल, एच रो जी म्हणूया. आता ही कंडिशन कशासाठी, लिक्विड कॉलमसाठी किंवा लिक्विड कंडिशनसाठी आपण हे वर्क डन म्हटलं तरी चालेल. सो वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू व्हॉल्यूम, म्हणजेच काय, प्रेशर आपण एच रो जी घेतो इंटू व्हॉल्यूम. सो याच्यामधली मग पॉवर पण काढूया पुन्हा. पॉवर म्हणजे काय असतं, वर्क अपॉन टाईम. सो एच रो जी व्हॉल्यूम अपॉन टाईम. म्हणजे रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला हे फॉर्म्युले यूज करायचे. तर असं काही नाही की हा फॉर्म्युला मोशनमध्ये येतोच. जर मोशनमध्ये लिक्विडची कंडिशन दिली, काहीतरी त्या लिक्विडची डेन्सिटी दिली, काहीतरी हाईट दिली समजा, आणि मग तिथलं वर्क डन काढा जर असं म्हटलं तर मग असे कंडिशनल फॉर्म्युले आपल्याला तयार करावे लागतात. लक्षात येते. त्यामुळे फॉर्म्युले सुद्धा बेसिक जर लक्षात राहिले तर तुम्ही हे सोडवू शकता. नेक्स्ट, लिनियर मोमेंटम. व्हॉट इज मीन बाय लिनियर मोमेंटम, प्रोडक्ट ऑफ, सॉरी नॉट एल, इट इज पी. अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल ना. सो प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ द बॉडी. ओके, सो लिनियर मोमेंटमची ही डेफिनेशन आहे. हीच डेफिनेशन न्यूटनच्या सेकंड लॉमध्ये यूज केली जाते. सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगितलं जातं, एफ इज इक्वल टू डी पी अपॉन डी टी म्हटलं जातं. त्यातला जो पी दिसतोय त्या पीला मास इंटू वेलॉसिटी म्हटलं जातं. ओके, सो वी कॅन से दॅट पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, वेअर पी इज नथिंग बट द लिनियर मोमेंटम. नाव हेच जर लिनियर मोमेंटम आपण टोटल कन्सिडर केलं, मग आपण म्हणूया की टोटल इट मीन्स समेशन ऑफ एम व्ही म्हणतो मी, तर ते किती असतं, कॉन्स्टंट असतं. कॉन्झर्व म्हणतो त्याला. सो यालाच म्हटलं जातं कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम.
एक मिनिट, हे असं लिहिण्यापेक्षा आपण इथं 0 लिहूया. म्हणजे समेशन सगळ्यांची केली तर प्लस मायनस केली तर काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया, लिनियर मोमेंटम इनिशियल इज इक्वल टू लिनियर मोमेंटम फायनल, असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. समजा दोन बॉडीज आहेत, m1 u1 प्लस m2 u2, त्यांची इनिशियल लिनियर मोमेंटम आहे, तेच फायनल कशी असेल मग, m1 v1 प्लस m2 v2. लक्षात येते का बघा. सो m1 u1 वी कॅन डिफाईन दिस फॉर्म्युला, m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. सो दिस इज ऑल्सो फॉर्म्युला यूज्ड फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. नेक्स्ट याच्यामधली कन्सेप्ट आहे कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमला एक्झाम्पल आपण एक्सप्लोजनचं देऊ शकतो. सो एक्सप्लोजनमध्ये बिफोर एक्सप्लोजन आणि आफ्टर एक्सप्लोजन लिनियर मोमेंटम कसं असेल, सेम असेल. नेक्स्ट याच्यामधला पुढचा पॉईंट आहे इम्पल्स. याला जे म्हटलं जातं बघा जनरली, जे नोटेशन्स काही ठिकाणी करंट डेन्सिटीला सुद्धा जे म्हणतात, तसं इम्पल्सला सुद्धा जे नोटेशन वापरलं जातं. सिंपल इम्पल्स म्हणजे काय, फोर्स इंटू टाइम. सो न्यूटन सेकंड, सिंपल ft, फोर्स इंटू टाइम, मल्टिप्लिकेशन ऑफ द फोर्स इंटू टाइम इज कॉल्ड ॲज इम्पल्स. याचं एक सिंपल एक्झाम्पल, कमी वेळेमध्ये जास्त फोर्स, असं लक्षात ठेवायचं. कमी वेळेमध्ये जास्त फोर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं जर आपण नेल हॅमर करतोय वॉलमध्ये, ओके, सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ, वी कॅन से दॅट इम्पल्स. सो इम्पल्स अप्लाय झाला असं म्हणायचं. किंवा फुटबॉलची किक जर कन्सिडर केली, अगदी विदिन टाईम आपण मॅक्सिमम फोर्स अप्लाय करतोय, बरोबर, त्याच्यामुळे मॅक्सिमम वर्क डन होणार आहे मग. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द इम्पल्स, दॅट इज फोर्स इंटू टाइम. सो इम्पल्स इज मेजर्ड इन न्यूटन सेकंड. ओके, सो दीज आर द कन्सेप्ट्स रिलेटेड टू द वर्क एनर्जी थेरम, then linear momentum concept, then impulse concept. Okay, next torque related. torque ची definition, torque ची concept माहिती आहे. torque ला काय म्हणतात, तर torque is nothing but equal and opposite forces. बघा, equal and opposite forces म्हणजे बॅलन्स्ड फोर्स. कारण तुम्ही फोर्समध्ये जर अजून टाईप्स बघितले तर बॅलन्स आणि अनबॅलन्स असं सुद्धा असतं बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ही बॉडी आहे, मी जर ह्या बॉडीला इथून इकडं फोर्स अप्लाय करत असेल, ॲज वेल ॲज मी जर इकडून फोर्स अप्लाय करत असेल, सो लाईक दिस. सो दिस इज द बॅलन्स्ड फोर्स, बरोबर ना. मग बॅलन्स फोर्समध्ये ती बॉडी डिस्प्लेसच होत नाही, म्हणजे वर्क डन 0 राहतं बॅलन्स फोर्समध्ये. का तर डिस्प्लेसमेंटच मिळालेलं नाही ना. म्हणजे बॅलन्स फोर्समध्ये बॉडीवरती वर्क डन होत नाही किंवा बॉडीला विलॉसिटी मिळत नाही, म्हणजे 0 ॲक्सेलरेशन म्हणूया, ॲक्सेलरेशनच मिळत नाही, बरोबर. आता अनबॅलन्स म्हटलं की मग दोन्ही साईडनं इकडून अप्लाय करायचा फोर्स. ओके, आता बॅलन्सची दुसरी एक केस मी दाखवतो. बट काय करतो मी, इथं आणि इकडं फोर्स अप्लाय करतो. ओके, मग याला बॅलन्स नाव का दिलं मी, सेम फोर्सेस अप्लाय करतो म्हणून याला म्हटलं मी इक्वल फोर्सेस. बट डायरेक्शन चेक करा, बट डायरेक्शन्स आर अपोजिट. लेट अस कन्सिडर बॉडी. I am applying here force F1 and the force F2. What will happen? This body will rotate like this. So rotational motion मध्ये इक्वल अँड अपोजिट फोर्स इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एखादी जर डिस्क रोटेट करायची असेल किंवा एखादा बॉडी रोटेट होत असेल तर त्याला जेव्हा इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय होतील तेव्हा ती बॉडी काय होते, रोटेटिंग बॉडी कन्वर्ट होते. आणि ते जे इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो, टॉर्क म्हणू शकतो. ओके, मग आता मला सांगा टॉर्कची सिंपल डेफिनेशन कशी सांगायची बघा. जर हा फोर्स आहे, समजा हा फोर्स कन्सिडर केला तरी सुद्धा बॉडी रोटेट होणार आहे. हा केला तर ती अजून जास्त रोटेट होणार आहे. मग समजा हा फोर्स आहे, फोर्स अँड दिस इज द डिस्प्लेसमेंट, फोर्स अँड दिस इज द डिस्प्लेसमेंट. मला सांगा दोघांच्या मध्ये अँगल कसा दिसतोय, 90 दिसतोय ना. मग 90 दिसला तर कॉस वापरायचं का साईन वापरायचं, साईन वापरायचं. म्हणजे कुठला क्रॉस प्रोडक्ट आला बघा. लक्षात येते का. सो टॉर्क इज इक्वल टू, डेफिनेशन इज व्हॉट, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू साइन थीटा. फॉर मॅक्सिमम टॉर्क इथे लिहितो, फॉर मॅक्सिमम टॉर्क अँगल किती असेल सांगा, साहजिकच 90 डिग्री असेल. आणि 0 टॉर्कसाठी अँगल किती असेल, 0 असेल. म्हणजे कसा, समजा ही अशी बॉडी आहे, या बॉडीवरती जर आपण इकडून असा फोर्स अप्लाय केला तर मला सांगा हे डिस्प्लेसमेंट आहे आणि हा फोर्स आहे, दोघांमध्ये अँगल किती झाला, 0 झाला ना. ओके, मग या ठिकाणी टॉर्क अप्लाय होईल का, नाही होणार.
टॉर्क अप्लाय नाही झाला तर बॉडी रोटेट होईल का? होणार नाही आहे. म्हणजे टॉर्क किती झाला म्हणूया आपण? 0 म्हणूया. सो फॉर 0 अँगल टॉर्क इज 0 अँड फॉर 90 डिग्री अँगल टॉर्क इज मॅक्सिमम. हाच टॉर्क मग असं पण लिहिलं जातं आर बार क्रॉस एफ बार असंही म्हटलं जातं. क्रॉस प्रोडक्ट आहे हा रेडियस आणि फोर्सचा. सो टॉर्क इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार, किंवा एफ आणि आर मध्ये क्रॉस प्रोडक्ट असतो. 90 डिग्री अँगल असणार आहे म्हणून क्रॉस प्रोडक्ट आला. जर 0 असतं तर डॉट प्रोडक्ट आलं असतं, कॉस फंक्शन आलं असतं. बट 90 डिग्री आल्यामुळं साइन फंक्शन आलं, सो क्रॉस प्रोडक्ट आलं. सो अशाही काही डेफिनेशन्स आहेत. चला पुढचा पॉईंट मी हेडिंग लिहिलेला आहे कोलिजन्स, आणि त्याचे काही फॉर्म्युले इथे लिहिलेले आहेत. आता हे फॉर्म्युले मी डायरेक्ट का लिहिले, कारण हे फॉर्म्युले त्याच्या टाईप वाईज ॲनालिसिस करून येतात. याची थेरी जर बघितलं तुम्ही तर हे येऊ शकतात. याच्यासाठी बराच वेळ जाईल एक्सप्लेनेशनला, म्हणून मी डायरेक्ट फॉर्म्युले पुट केले. बट मी त्याच्यातली हिंट सांगतो तुम्हाला, किंवा याचा मेन अर्थ काय आहे ते सांगतो. ओके, सो कोलिजन्स. सो कोलिजन ION आलं आहे बघा, म्हणजे ही एक प्रकारची प्रोसेस आहे. सिम्पल कोलिजन. मग कोलिजनमध्ये काय होतं? दोन बॉडीज एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, लाईक कोलाइड होतील असं म्हणून. सिम्पल, टू बॉडीज कोलाइड्स इच अदर. मग त्याच्यानंतर काय घडेल? ती जी प्रोसेस आहे त्याला आपण कोलिजन म्हणूया. मग त्याच्यानंतर काय काय होऊ शकतं? तर त्याच्यानंतर एक कोलिजन होऊ शकतं, ते म्हणजे इलास्टिक कोलिजन होऊ शकतं. कसलं कोलिजन होऊ शकतं? इलास्टिक कोलिजन होऊ शकतं. आता इलास्टिक आणि इनइलास्टिक असे दोन टाइप्स आहेत. आणि सेकंडमध्ये एक तर काय होऊ शकतं? इनइलास्टिक कोलिजन होऊ शकतं. ओके, सो कोलिजन म्हणजे समजलं पहिल्यांदा. सो वेन टू बॉडीज आर मेड और वेन टू बॉडीज आर कोलाइड्स each other. Okay, simple, and the process is nothing but the collision. But there are main two types of the collisions. First collision is what? Elastic collision. Second collision is what? Inelastic collision. मी याचे दोन्ही सिंपल एक्झाम्पल सांगतो. आता थोडंसं हे आयडियल कोलिजन आहे असं म्हणूया आपण, आणि हे प्रॅक्टिकल कोलिजन आहे. म्हणजे अर्थ समजतोय? आयडियलचा अर्थ हे फारसं अवेलेबल नसतं. एखाद्या केसमध्ये आपण कन्सिडर करू शकतो, परफेक्ट नाही आहे बट आपण कन्सिडर करू शकतो. आणि हे थोडंसं प्रॅक्टिकली आपण म्हणूया की पॉसिबल असतं किंवा पॉसिबल होईल. मग आता अर्थ बघूया की इलास्टिक कोलिजन काय असतं आणि इनइलास्टिक कोलिजन काय असतं. मी दोन्हीचे एक्झाम्पल सांगतो आधी, म्हणजे थोडंसं लक्षात येईल. इलास्टिक कोलिजनमध्ये काय होतं बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन आपण बॉल घेऊया आणि ते बॉल एकमेकांच्यावरती असे कोलाइड करूया. वेन टू बॉल्स कोलाइड्स विथ इच अदर. ओके, ते कोलाइड झाल्यानंतर ते बॉल अशा बाजूला निघून जातील. सिंपल. मग आपण काय सांगूया याच्यामध्ये की जेवढी त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी होती तेवढीच त्यांची फायनल व्हेलॉसिटी झाली. म्हणजे याचा अर्थ काय झाला? व्हेलॉसिटी सेम आहे, कुठली? इनिशियल पण आणि फायनल पण. बघा, इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटीज आर सेम. मग इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी जर सेम असतील तर कायनेटिक एनर्जीज पण कशा असतील? सेम असतील. सो एक पॉईंट आपल्याला लक्षात येतोय की याच्यामध्ये इलास्टिक कोलिजनमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी. मग इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी असेल तर इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी. चालेल का? दिस इज द इक्वेशन ऑफ द इलास्टिक कोलिजन. बट ॲक्च्युअल इट इज नॉट पॉसिबल. हे असं फारसं शक्य होत नाही, फार कमी केसेसमध्ये शक्य होईल किंवा होणार नाही. म्हणून मी आधीच याला म्हटलं की हे आयडियल कंडिशन आहे. मग अगदी थोडासा फरक हा राहू शकतो, बट आपण ॲप्रॉक्सिमेट म्हणूया. म्हणजे दोघांमध्ये काय म्हणूया की कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि कायनेटिक एनर्जी फायनल सेम असेल. याचा अर्थ काय झाला? कायनेटिक एनर्जी काय झाली बघा? कॉन्झर्व झाली. हे लक्षात येते? सो चेंज इन कायनेटिक एनर्जी किती असेल? मग 0 असेल. मग चेंज इन कायनेटिक एनर्जी 0, याचा अर्थ कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्वड. कॉन्झर्वड म्हणजे काय? कॉन्स्टंट. बघा ना, समजा जाताना व्हेलॉसिटी 5 असेल आणि त्या कोलिजन नंतरची येतानाची व्हेलॉसिटी पुन्हा 5 असेल, तर जातानाची 5 आणि येतानाची 5, 5 - 5 0. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी काय मिळाला का? नाही मिळाला. चेंज 0 मिळाला. मग चेंज 0 मिळाला याचा अर्थ कायनेटिक एनर्जी थ्रू आउट द सिस्टीम कॉन्स्टंट झाली. जसं KCL मध्ये बघतो आपण, किर्चॉफ्स करंट लॉमध्ये, जेवढे करंट इनकमिंग आहेत तेवढेच करंट आउटगोईंग असतात. सो करंट आले तेच करंट बाहेर गेले, म्हणजे टोटल करंट काय झाला? 0 झाला. कुणीच राहिलं नाही ना. याचा अर्थ तिथं चार्ज कॉन्झर्व झाला, करंट कॉन्झर्व झाला. तसं इथं कायनेटिक एनर्जी काय होते? कॉन्झर्व होते.
ॲज वेल ॲज इथं लिनियर मोमेंटम पण कॉन्झर्व होणारच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मागाशी लिहिलं होतं M1U1 M2U2 इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2. म्हणजे यामध्ये कायनेटिक एनर्जी पण कॉन्झर्व आहे आणि लिनियर मोमेंटम P पण कॉन्झर्व आहे. सो बोथ आर कॉन्झर्व, बोथ आर कॉन्स्टंट इन द परफेक्ट इलास्टिक कोलिजन. बट प्रॅक्टिकली हे फारसं पॉसिबल होत नाही. मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, दोन बॉल जर कोलाइड झाले तर ते बॉल पाठीमागं जाताना सेम व्हेलॉसिटीनं जातील. हां, असंही असेल, समजा एका बॉलची व्हेलॉसिटी जास्त असेल तर दुसऱ्या बॉलला तो घेऊन जाईल ना, मग त्याला परफेक्ट इलास्टिक कोलिजन म्हणायचं नाही. पण दोघं जर सेम व्हेलॉसिटीनं मागे जात असतील, येत असतील सेम व्हेलॉसिटीनं, तर त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी कशी झाली, सेम झाली. आणि इनिशियल आणि फायनल जर सेम झाली असेल तर त्या कोलिजनला कसलं कोलिजन म्हटलं जातं, इलास्टिक कोलिजन म्हटलं जातं. सिंपल. नेक्स्ट आता इनइलास्टिक कोलिजन. मग आता इनइलास्टिकमध्ये याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असेल. आता मला सांगा, एक बॉल आपण, किंवा इथं मी एक वॉल कन्सिडर करतो, वॉल, ठीक आहे. तर वॉलवरती एक आपण असा बॉल थ्रो केला. सो जो बॉल आहे त्याचं मास काय तरी आहे M1 किंवा M मास आहे आणि U त्याची इनिशियल व्हेलॉसिटी. आता तो बॉल इथं वॉलवरती जाईल आणि समजा तो इथे येऊन पडला असा, तर याचा अर्थ काय झाला, त्या बॉलची मास Mच आहे, फक्त व्हेलॉसिटी काय झाली, V झाली. या दोन्हीमध्ये कम्पेअर करा, U आणि V मध्ये. ओके. तर U आणि V मध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर आपल्याला V हा ग्रेटर मिळेल, असं म्हणूया आपण. V हा काय मिळेल, ग्रेटर मिळेल. सॉरी, आपला U ग्रेटर आहे ना, V स्मॉलर आहे. सिंपल एक्झाम्पल, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. किंवा मड आहे, मड जर आपण भिंतीवरती असा थ्रो केला तर तो इथंच स्टक होईल, असं म्हणूया आपण. मग त्याला इनिशियल व्हेलॉसिटी आली, बट फायनल व्हेलॉसिटी किती झाली त्याची, 0 झाली. म्हणजे कमी झाली ना थोडक्यात. लक्षात येत आहे. सो हे एक एक्झाम्पल याच्यामध्ये घेतलं जातं की इनिशियल व्हेलॉसिटी कमी दिसते, इनिशियल व्हेलॉसिटी जास्त दिसते, बट फायनल व्हेलॉसिटी काय झाली, कमी झाली. म्हणजे काय झाला, देअर इज अ डिफरन्स. म्हणजे दोन्ही एनर्जी सेम झाल्या का मला सांगा. कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि कायनेटिक एनर्जी फायनल सेम झाली का, नाही झाली. सो नॉट इक्वल झाली याच्यामध्ये. इथं काय असतं, काय होतं, सेम होतं. हां, इथं लिनियर मोमेंटम कॉन्झर्व होणार आहे, लिनियर मोमेंटम कॉन्झर्व, बट कायनेटिक एनर्जी कुड नॉट बी कॉन्झर्व्ड, कॉन्स्टंट असू शकत नाही. का तर दोन व्हेलॉसिटीमध्ये डिफरन्स झाला. म्हणजे कुठलं इलिजन म्हणूया आपण त्याला, इनइलास्टिक कोलिजन म्हणूया. आता हे काय आहे बघूया थोडंसं. तर यातलं काय काय लक्षात ठेवायचं आहे, 1 2 3. त्यातलं मी हे 3 सांगतो. पहिल्यांदा स्मॉल ई दिसतोय बघा. तर हा जो स्मॉल ई आहे हा जनरली कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन असं म्हटलं जातं. रेस्टिट्यूशन, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. हा काय डिफाईन करतोय बघा, त्याची डेफिनेशन बघा. ॲक्च्युअली ही डेफिनेशन आहे, बट मी त्याचं कन्व्हर्जन करून हे लिहिलं होतं लक्षात राहण्यासाठी. काय डेफिनेशन आहे, V2 मायनस V1 आणि U2 मायनस U1 चा रेशो आहे आणि त्याला साईन मायनस आहे. आता V2 मायनस V1 म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी मधला डिफरन्स. सिंपल. आणि U2 मायनस U1 काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी मधला डिफरन्स. मग दोन व्हेलॉसिटी कशा आल्या, दोन ऑब्जेक्ट आहेत म्हणून दोन व्हेलॉसिटी आल्या. U1 ही पहिल्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी, U2 ही दुसऱ्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी. V1 ही पहिल्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी, V2 ही दुसऱ्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी. सिंपल. आणि मायनस साईन आलं कारण बॉडी रिगेन होते ना, रिगेन म्हणजे डायरेक्शन बदलते असं म्हणूया आपण. सो कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन डिफाइन्स द मायनस और नेगेटिव्ह रेशो ऑफ डिफरन्स बिटवीन फायनल व्हेलॉसिटीज टू द डिफरन्स बिटवीन इनिशियल व्हेलॉसिटीज. सो ही डेफिनेशन पहिल्यांदा लक्षात ठेवा. नंतर इलास्टिक आणि इनइलास्टिक कोलिजनसाठी आपण व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले लिहिलेले आहेत. आता हे फॉर्म्युले V1 V2 किंवा इथं V1 V2 त्याचाच कॉमन फॉर्म्युला मी V लिहिला. लक्षात आलं. सो इनइलास्टिक आणि इलास्टिक कोलिजनमध्ये थोडक्यात हे अशा पद्धतीचे फॉर्म्युले आपण सांगू शकतो. आता यात बघा कितपत लक्षात राहते, बट कंडिशन आणि कन्सेप्ट्स थोड्याशा लक्षात ठेवा की नक्की इलास्टिक कोलिजन म्हणजे काय, परफेक्ट इलास्टिक कोलिजनमध्ये काय म्हणजे काय. यामध्ये फार फार तर क्वेश्चन ह्या कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनवरती येऊ शकतो किंवा एखादा थेरी क्वेश्चन येऊ शकतो इलास्टिक आणि इनइलास्टिक कोलिजनसाठी. ओके. सो हा एक पॉईंट याच्यामधला कोलिजन्स रिलेटेड आहे तो इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट
important point is center of mass. Center of mass. सेंटर ऑफ मास. आता प्रत्येक बॉडीला एक सेंटर ऑफ मास असतो. ओके, प्रत्येक बॉडीला एक सेंटर ऑफ मास असतो. सेंटर ऑफ मास म्हणजे काय की त्या ठिकाणी त्या सगळ्या बॉडीचं वेट कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं आपण म्हणूया. म्हणजे ही बॉडी जर सिमेट्रिक बॉडी असेल तर जनरली त्याचा सेंटर ऑफ मास हा त्याच्या सेंटरला असतो. बट जर अनसिमेट्रिक बॉडी असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास हा सेंटरला नसेल, ऑब्वियसली नसेल. ज्या साईडला इनर्शिया प्रेझेंट आहे, मास डिस्ट्रीब्युशन जास्त आहे, त्या साईडला त्याचा सेंटर ऑफ मास सापडेल. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक असा स्पियर घ्या, तर याचा सेंटर ऑफ मास बरोबर आपल्याला सेंटरला बघायला मिळेल. ओके, सो सेंटर ऑफ मासमध्ये मास डिस्ट्रीब्युशन फ्रॉम द सेंटर आणि त्यांची जर समेशन केली मास डिस्ट्रीब्युशन फ्रॉम द सेंटर तर ती 0 राहते. बघा इथं मास कॉन्सन्ट्रेट झालेला असं म्हणूया, म्हणजे समेशन ऑफ मास डिस्ट्रीब्युशन ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट इज 0. सो दिस इज द वन ऑफ द फिजिकल पॅरामीटर ऑर प्रॉपर्टी ऑफ द सेंटर ऑफ मास. सो ह्या स्पेअरचा सेंटर ऑफ मास तुम्हाला इथं दिसतोय. समजा मी जर बरोबर असा ट्रायंगल दाखवला असा, तर याचा सेंटर ऑफ मास कुठं असू शकतो, बरोबर असा सेंटरला असेल, बरोबर. पण मी जर एखादी बॉडी अशी कन्सिडर केली तर याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल बघा, तर त्याचं मास डिस्ट्रीब्युशन या साईडला आहे. सो कुठं तर इथं आपण म्हणूया की याचा सेंटर ऑफ मास असेल. इमॅजिन होतंय का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं ओळखायचं, एक बॉडी घ्यायची अशी, आता ही सिमेट्रिक बॉडी आहे, तर मी जर बरोबर बॉडीच्या ह्या सेंटरला असं जर कन्सिडर केलं तर ही बॉडी काय होऊ शकते, इक्विलिब्रियम पोझिशनला राहू शकते. म्हणजे ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास कसा आहे, बरोबर सेंटरला आहे. बट ही बॉडी जर इकडून अशी मॅक्सिमम शेपची असेल आणि इकडं मिनिमम शेपची असेल तर मी जेवढं इकडं येईन तेवढी ही बॉडी इक्विलिब्रियम राहू शकते. म्हणजे सेंटर ऑफ मास मला ज्या साईडला इनर्शिया प्रेझेंट आहे, मास डिस्ट्रीब्युशन जास्त आहे, त्या साईडला सापडेल. ओके, सो सेंटर ऑफ मास एक प्रत्येक बॉडीला असतो. आता याचे काय फॉर्म्युले आहेत, तर सेंटर ऑफ मासमध्ये पोझिशन वेक्टर पण काढला जातो, व्हेलॉसिटी वेक्टर पण काढला जातो, ॲक्सेलरेशन वेक्टर पण काढला जातो. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा. तर समजा एक कोऑर्डिनेट सिस्टीम आपण कन्सिडर करू, एक्स, वाय आणि झेड. ओके, सो लेट अस कन्सिडर वन कोऑर्डिनेट सिस्टीम. तर ह्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये समजा पार्टिकल्स आहेत. इथं पार्टिकल आहे सपोज m1, इथं कुठं तर पार्टिकल आहे सपोज m2 आणि इथं अप टू पार्टिकल आहे mn. आणि ह्या सगळ्यांचा मग सेंटर ऑफ मास कुठं तर इथं आपण कन्सिडर करूया, कॅपिटल M म्हणूया आपण, एक्स, वाय, झेड आणि याचा हा पोझिशन वेक्टर r बार. ओके, तसंच प्रत्येक पॉईंटचा एक पोझिशन वेक्टर असेल, याला r1 बार म्हणूया, याचा असेल त्याला r2 बार म्हणूया आणि याचा असेल याला rn बार म्हणूया. पोझिशन्स काय असतील, x1, y1, z1 असतील. याचे काय असेल, xn, yn, zn असेल. याची काय असेल, x2, y2 आणि z2 असेल. सो दीज आर द पोझिशन. दिस इज सपोज coordinate system center. So we get the center of mass here. Okay, like this. So how to define the position vector of the center of mass? Position vector of center of mass. मी त्याला r bar cm म्हणू, r bar cm. तर काय करायचं, एक तर आन्सर आपल्याला पोझिशन वेक्टर आलं पाहिजे. सो summation of I is equal to 1 to n mi/ri. What is mean by mi/ri? Mass into displacement. मल्टिप्लिकेशन घेतलं ना मास आणि डिस्प्लेसमेंट, आणि हे ओव्हरऑल सगळे घेतले आणि डिवायडेड बाय काय घ्यायचं, 1 to n mi. आता 1 to n mi चा अर्थ काय, टोटल मास ऑफ द बॉडी. दिस इज व्हॉट, टोटल मास ऑफ बॉडी. दिस इज व्हॉट, टोटल मास ऑफ बॉडी. व्हॉट इज दिस, समेशन I इज इक्वल टू 1 to n mi. हेच आपण असं लिहिलं तर चालेल, समेशन I इज इक्वल टू 1 to n mi/ri अपॉन कॅपिटल M. आता मला सांगा हा रिझल्टंट किंवा पोझिशन वेक्टर कसा ओळखायचा, तर मला सांगा हे mi/ri म्हणजे काय, मास आणि डिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन आहे. ह्यातलं हे मास या मासला आपण डायमेन्शनली कॅन्सल केलं युनिट वाईज, तर राहिलं काय, r राहिलं नाही. r म्हणजे कोण, डिस्टन्स, पोझिशन. सो दिस इज नथिंग बट द पोझिशन वेक्टर. सो अशा पद्धतीनं सेंटर ऑफ मास मधला जो हा पोझिशन वेक्टर आहे कोण, r बार, तो असा लिहायचा.
लक्षात आलं? त्याच्यामध्ये मग सगळेच येतील असं आपण म्हणूया, 1 2 3 4 सगळे पार्टिकल्स येतील. तसंच व्हेलॉसिटी वेक्टर कसा लिहायचा बघा, व्ही बार सी एम म्हणतो मी. सेम हाच फॉर्म्युला कसा येईल मग, समेशन आय इज इक्वल टू 1 to n एम आय, आणि आर आयच्या ऐवजी कोण येईल, व्ही आय येईल, आणि आपण खाली कॅपिटल एम आहे तसंच. म्हणजे ह्या मासला हे मास गेले की शेवटी कोण राहणार आहे, व्हेलॉसिटी राहणार. ॲक्सेलरेशन वेक्टर कसा येईल सेंटर ऑफ मास मधला, सेम हा समेशन आय इज इक्वल टू 1 to n एम आय ए आय होईल, आणि अपॉन कॅपिटल एम, म्हणजे हे आहे तसं समेशन आय इज इक्वल टू 1 to n एम आय. मग शेवटी ह्यातला हा मास आणि हा मास कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील, ॲक्सेलरेशन वेक्टर राहील. सो तुम्हाला ह्यातल्या ह्या डेफिनेशन ज्या आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागतील, पोझिशन वेक्टर, व्हेलॉसिटी वेक्टर अँड ॲक्सेलरेशन वेक्टर फॉर द सेंटर ऑफ मास. लक्षात आलं? हा मास डिस्ट्रीब्युशनचा पॉईंट आहे, एखाद्या बॉडीमधलं मास डिस्ट्रीब्युशन कसं असतं, आणि प्रत्येक बॉडीचा सेंटर ऑफ मास हा डिफरंट असणार आहे. लक्षात असू द्या, प्रत्येक बॉडीचा सेंटर ऑफ मास सेम नसणार, कारण मास डिस्ट्रीब्युशन हे प्रत्येक बॉडीचं कसं असतं, वेगळं असतं. हा थोडक्यात मुवमेंट ऑफ एनर्शिया सारखा पॉईंट आहे बघा, फक्त मुवमेंट ऑफ एनर्शियामध्ये एम आय आर आय स्क्वेअर असं केलं होतं, जवळपास तशीच क्वांटिटी ही दिसते. सो सेंटर ऑफ मास. लक्षात आलं? सो मास डिस्ट्रीब्युशन ॲट द सेंटर 0 ही पहिली टर्म, डिफरंट बॉडीचा डिफरंट मुवमेंट ऑफ एनर्शिया असतो दुसरी टर्म, मुवमेंट ऑफ एनर्शियामधला पोझिशन वेक्टर हा एवढा असेल, व्हेलॉसिटी वेक्टर हा एवढा असेल, आणि ॲक्सेलरेशन वेक्टर हा एवढा असेल. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द सेंटर ऑफ मास. बघा लक्षात आलं का? चला काही न्यूमरिकल डिस्कशन सुरू करूया आजपासूनच. आज आणि उद्या दोन्ही दिवस आपण याचे काही मी इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आहेत टाईप वाईज ते काढीन. सो त्यातले काही घेऊया आज. लुक ॲट द क्वेश्चन. ए फोर्स F इज इक्वल टू 20 + 10y acts on particle in y direction where F is in Newton and y is in meter. So work done by this force to move the particle from y is equal to 0 to y is equal to 1 meter is. So we have to calculate the work done. Okay. So force is given 20 + 10y. 20 + 10y. Let us consider Newton suppose. We have to find out work done. So what is work done? Work done is equal to force into displacement. This is our standard formula. Work done is equal to force into displacement. But we have the displacement limits. So we can write is in integration from 0 to 1 this force into displacement, that is with respect to dy. Okay. Now just put the value of force here. So 0 to 1. What is force? 20 + 10y and integration with respect to dy. आता हे थोडंसं आपण सेपरेट करूया. सो इंटिग्रेशन 0 to 1 20 dy प्लस इंटिग्रेशन 0 to 1 10y dy. Okay, then we can solve this. So 20 dy, what is the integration of dy? 1. What is integration of y dy? It is y square upon 2. जसं x dx असतं तसंच ना. सो याचं इंटिग्रेशन येणार आहे 20. आता याला लिमिट हेच राहील नाही आहे ना, सो वी कॅनॉट पुट द लिमिट. सो प्लस 10, so it is y square upon 2, but limits 0 to 1. So we can say that 20 plus 10 upon 2 and minus 0. So 25. So this is the question from the exam NEET UG. So व्हेरी इझी क्वेश्चन, फारशी काही डिफिकल्टी याच्यामध्ये नाही आहे. फोर्स दिलेला आहे. आता फोर्स बघा, हे असे तुम्हाला जेव्हा इक्वेशन्स येतात तेव्हा एक लक्षात ठेवा, एक तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे किंवा इंटिग्रेशन घ्यायचं आहे. लक्षात येते डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन. तर त्यासाठी बेसिक इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह आणि बेसिक इक्वेशनचं इंटिग्रेशन तुम्हाला घेता आलं पाहिजे. लिमिट्स त्याच्यामध्ये पुट करता आले पाहिजेत, म्हणजे हे आन्सर तुम्हाला येऊ शकतं. सो इट बिकम्स 25 जूल. ओके, लेट अस कन्सिडर वन theoretical question. The center of mass of two particles system, so D option, on the line joining the two particles. We have to find out the center of mass of the two particles. Okay, the center of mass of two particles system, पहिला ऑप्शन आहे ॲट द मिड पॉईंट. मिड पॉईंट का नसेल, कारण ते दोन जे मासेस आहेत ते सेम मास आहेत असं आपल्याला सांगितलेलं नाही.
ॲट द वन एंड ऑफ द लाईन जॉईनिंग द टू पार्टिकल्स नाही होणार. ऑन द लाईन परपेंडिक्युलर तर अजिबात होणार नाही, कारण सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, त्या दोन पार्टिकल्सच्या, समजा हे दोन पार्टिकल्स आहेत तर इथं मध्ये असणार आहे असं आपण म्हणू. बट जर पार्टिकलचं मास M1 M2 जर डिफरंट असेल, म्हणजे M1 आणि M2 जर सेम नसेल तर सेंटर ऑफ मास इथं नसणार आहे. बरेच जण इथं मिड पॉईंट म्हणतील आन्सर याचं, बट समजा हा मोठा पार्टिकल असेल हा छोटा असेल तर इथं नसणार आहे ना मिडला, म्हणजे सेंटर ऑफ मास या साईडला कुठेतरी शिफ्ट होईल. म्हणजे थोडक्यात काय की या दोन पॉईंट्सला जी लाईन जॉईन करते थोडक्यात, सो लाईन जॉईनिंग द टू पार्टिकल्स. ओके, सो ऑन द लाईन जॉईनिंग द टू पार्टिकल्स असा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन MST CT 2019चा आहे बघा, ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ मास रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट एक घेऊया. लुक ॲट द क्वेश्चन. A moving block having mass m collides with another stationary block having mass 4m. Okay. The light block comes to rest after collision when the initial velocity of the lighter block is v. Then the value of coefficient of restitution will be small e find out करायचा आहे. मगाशी आपण स्मॉल e चा फॉर्म्युला बघितलेला आहे. लुक ॲट द गिवन पॉइंट्स. सो m1 पहिलं मास आपण m घेऊया आणि दुसरं मास 4m घेऊया. सो लेट अस कन्सिडर M1 M आणि जे दुसरं मास आहे M2 ते 4m घेऊया. बघा कंडिशन वाचल्यानंतर लक्षात येईल. दोन ब्लॉक्स आहेत, दोन ब्लॉक्सचे मासेस आपण कन्सिडर केले आहेत. एकाचा आहे M आणि एकाचा आहे 4m. सो लेट अस कन्सिडर M1 M2 M and 4m. The lighter block comes to the rest after collision. Okay, when the initial velocity of the lighter block is v. आता लाइटर ब्लॉक आणि जो दुसरा ब्लॉक आहे त्यातली आपण इनिशियल वेलोसिटी u आणि फायनल वेलोसिटी v म्हणूया. तर इनिशियल वेलोसिटी पहिल्याची म्हणजे u1 किती सांगितलेलं आहे, v सांगितलेलं बघा. u1 इनिशियल वेलोसिटी ऑफ फर्स्ट म्हणजे लाइटर ब्लॉक, सो u1 v म्हणूया. आणि u2 रेस्ट जाणार आहे म्हणजे u2 किती असेल, 0 असेल. सो u2 इज 0. नेक्स्ट लेट अस कन्सिडर अबाउट v1. Again v1 is 0. What is meant by v1? Final velocity. So v1 is again 0. This is comma. Okay. So what is the formula of coefficient of restitution? So minus of v2 minus v1 upon u2 minus u1. मगाशी आपण हा फॉर्म्युला बघितला का बघा. मायनस ऑफ v2 minus v1 upon u2 minus u1. So let us consider this. यालाच आपण असं लिहितो मी, v2 minus v1 upon u1 minus u2 करतो. चालेल का बघा. v2 minus v1 upon u1 minus u2. ओके. बट आता v2 माहीत नाही आहे आपल्याला, v1 माहिती आहे का, माहित आहे. u1 माहिती आहे का, माहित आहे. u2 माहिती आहे का, माहित आहे. बट v1 माहित नाही आहे. सो हाऊ टू फाइंड आउट v2. हा चेक करा, हा कुठे दिसतोय का तुम्हाला गिवन पॉईंट्समध्ये. सो v2 इज नॉट गिवन. सो लेट अस कन्सिडर v2. The initial velocity of the lighter block is v, then the value of coefficient of restitution. So how to find out v2? So law of conservation of momentum चालेल, v2 find out करता येईल. How to write law of conservation of momentum? m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. So we can write this. So m1 u1, that is mu plus m2 u2 0 is equal to m1 v1 0 plus m2 4m v2. Okay, so m will get cancel. So instead of, so u is equal to 4 of v2. So what is v2? So v2 is equal to u by 4. Yes, v2 is equal to u by 4. But what is u1? This is u1 है ना. हा v लिहूया. हा, so v by 4. So this is value of v2. काय केलं बघा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमच्या रूल प्रमाणे v2 फाइंड आउट करून घेतला. आता हा जर v2 इथं फाइंड आउट केला, पुट केला, तर आपल्याला मग कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन मिळेल. सो v by 4 minus 0 upon v minus 0. So we will get the value
1/4. So coefficient of restriction is 0.25, B option. So it depends upon the collision type वरचा हा क्वेश्चन आहे. चलो नेक्स्ट. चला अगेन लिनियर मोमेंटम वरचाच क्वेश्चन आहे बघा. बॉम्ब एक्सप्लोजनचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा. ए बॉम्ब ॲट रेस्ट एक्सप्लोड्स इनटू थ्री पार्ट्स ऑफ सेम मास. The momentum of two parts is minus 3p I cap and 2p j cap respectively. The magnitude of the momentum of third part is. थर्ड पार्ट थोडक्यात एक बॉम्ब आहे आणि हा एक्सप्लोड केला इक्वल मासेसमध्ये. याचे 3 पार्ट्स तयार झालेत. पहिला पार्ट आहे सपोज वेक्टरमध्ये दिला ना, सो P1 पार्ट म्हणूया, दुसरा पार्ट P2 पार्ट म्हणूया आणि तिसरा पार्ट आहे तो P3 बार म्हणूया. ओके. सो याची व्हॅल्यू दिलेली आहे. सो इट्स व्हॅल्यू इज, लेट अस कन्सिडर मायनस 3p I कॅप. जो दुसरा आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 2p j कॅप आणि तिसरा आहे त्याची विचारलेली आहे. म्हणजे साहजिकच हा सुद्धा एक प्रकारचा वेक्टर आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे. मग आता लिनियर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम किंवा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय आहे बघा. ह्या तिघांची प्लस मायनस काय असते, 0 असते. म्हणजे आपण काय म्हणतो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचा अर्थ काय की जेवढे काही तिथं लिनियर मोमेंटम आहेत ते सगळे कॉन्झर्व झाले, म्हणजे सगळ्यांची प्लस मायनस काय झाली, 0 झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं करूया मग. सो P1 बार प्लस P2 बार plus P3 bar is equal to 0. So we can say that this is the conservation of linear momentum. चालेल. But what is P1 bar? Minus 3p I cap plus 2p j cap and plus P3 bar. Okay, so we can find P3 bar like this. 3p I cap. Okay. प्लस 2p j कॅप. सो हा आपल्याला एक वेक्टर मिळाला बघा, तिसरा वेक्टर मिळाला बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. बट क्वेश्चन काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ द थर्ड पार्ट. आता याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. कशाचं, जो P3 बार आपल्याला वेक्टर मिळालेला आहे, तिसरा वेक्टर मिळालेला आहे, त्या तिसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे कुठलाही वेक्टर असेल तर हा जनरल वेक्टर असा आहे समजा, P बार इज इक्वल टू Px I कॅप प्लस Py j कॅप. म्हणजे त्याचा हा जो कॉम्पोनंट आहे तो x कॉम्पोनंट आहे आणि हा जो कॉम्पोनंट आहे तो y कॉम्पोनंट आहे. मग आपण काय करतो, मॅग्निट्यूड ऑफ P बार कसं लिहितो, अंडर रूट Px, x कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस y कॉम्पोनंटचा स्क्वेअर. मग त्यासाठी या फॉर्म्युलामध्ये जर आपण मॅग्निट्यूड ऑफ P3 बार फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर काय येईल, अंडर रूट 3p चा स्क्वेअर प्लस 2p चा स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे ना, कुठला वेक्टर रिप्रेझेंट करा म्हटलं की तो आय कॅप आणि जे कॅप किंवा के कॅपमध्ये आला पाहिजे आणि त्याचं मॅग्निट्यूड काढा म्हटलं, अँगल काढा म्हटलं की ती एक व्हॅल्यू कन्वर्ट होते. सो मॅग्निट्यूड कसं होतं, स्क्वेअर रूटमध्ये येतं. का, पायथागोरस थेरम सारखंच आहे बघा, स्क्वेअर रूटमध्ये येतं. आणि ह्याचं पण आपण बऱ्याच वेळेला वेक्टर फॉर्ममध्ये बघितलेलं असतं की एखाद्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढा, तर अंडर रूट त्याचा एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर प्लस झेडचा स्क्वेअर करायचं. मग आता इथं एक्स आणि वाय दोघंच आहेत, त्यामुळे एक्सचा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर केला. ओके. सो वी कॅन राईट P3 इज इक्वल टू, मॅग्निट्यूड असंच लिहितात ना, सो अंडर रूट हे 9p स्क्वेअर प्लस 4p स्क्वेअर. आता इथपर्यंत आल्यानंतर मग ऑप्शन्स बघायचे. सो ऑप्शन्समध्ये तुम्हाला रूट 13p दिसते बघा. सो हे रूट 13चं स्क्वेअर रूट तसंच ठेवतो मी आणि p स्क्वेअरचं p घेतो. सो दिस इज व्हॉट P3. आणि P3 म्हणजेच काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ थर्ड पार्ट. याला काय म्हटलं जातं, मॅग्निट्यूड ऑफ द थर्ड पार्ट. So this is the question again related with the bomb explosion. So linear momentum versus हा question आहे. Next, a sphere of mass m moving with velocity v collides head on another sphere of same mass which is at rest. The ratio of final velocity of second sphere to the initial velocity of first sphere is. बघा, एक स्पियर आहे ज्याचं मास m आहे, मुव्हिंग विथ वेलोसिटी v आहे, कोलाइड्स कोलिजनचा पार्ट आहे हा.
सो लिनियर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमच वापरूया इथं बघा. सो इनिशियल मोमेंटम मी काय म्हणू याला, एकच स्पिअर आहे, त्याचं मास आणि त्याची व्हेलॉसिटी व्ही दिलेली आहे बघा. आता हा कोलाइड होईल, मग कोलाइड झाल्यानंतर दोन स्पेअर्स झाले तिथं, एक मास एम आणि दुसरा स्पेअर, अनदर स्पेअर ऑफ सेम मास, तो दुसरा स्पेअर झाला. सो त्याचं फायनल मोमेंटम P2 काय येईल बघा. P2 कसं असतं, mv. सो P2 इज इक्वल टू mv1 प्लस mv2. ॲक्च्युली हे कसं असतं, m1v1 प्लस m2v2 असं असतं ना. बट m1v1 कसे आहेत, दोन्ही मासेस कसे आहेत, सेम आहेत, त्यामुळे आपल्याला P1 आणि P2 कसे मिळालेत अशा पद्धतीनं. आता कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम जर वापरलं तर काय सांगायचं, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. सो काय लिहू मग, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कसं, P1 इज इक्वल टू P2. सो m इंटू v इज इक्वल टू mv1 प्लस mv2. सो m कॅन्सल होईल तिन्ही मधला, सो v इज इक्वल टू v1 प्लस v2 मिळेल आपल्याला. बट आपल्याला कोएफिशियंट ऑफ रेशो फाइंड आउट करायचा आहे. कशाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे, फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल v2 आपण v फाइंड आउट करायचा आहे बघा. सो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय असतो, इथे लिहितो मी, v2 मायनस v1 अपॉन u1 मायनस u2. मी मायनस साइन ॲडजस्ट करूनच लिहितो इथं, मगाशी पण हा फॉर्म्युला झालेला आहे बघा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ v1, या इक्वेशनवर v1 सांगा, v मायनस v2, ते इथं पुट करून बघूया. सो इज इक्वल टू v2 मायनस v प्लस v2 अपॉन u1 मायनस u2. चालेल का बघा. सो v2 मायनस v, सो ट्वाइस v2 मायनस v अपॉन v येईल का. Now what is u1 minus u2? u1, what is u1? Initial velocity of the first and final velocity, initial velocity of the second. पण इथं आपला जो पहिला स्पेअर आहे तो किती व्हेलॉसिटीने जातोय, v व्हेलॉसिटीने जातोय, त्यामुळे हा रेशो काय असेल, हा डिफरन्स काय असेल, v असेल बघा. सो हे ट्वाइस v2 मायनस v अपॉन v लिहितो मी, बघूया ऑप्शन. सो ट्वाइस v2 नाही, अजून कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन मध्ये पाहिजे आपल्याला. सो ट्वाइस v2 मायनस v अपॉन v इज इक्वल टू आपल्याला कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन मिळालेला आहे. सो हे ॲडजस्ट केलं की आपल्याला आन्सर मिळेल. ठीक आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचं v2 अपॉन v. सो त्याची मी इकडे लिहितो स्टेप. सो ट्वाइस v2 अपॉन v मायनस 1 इज इक्वल टू e. सो ट्वाइस v2 अपॉन v इज इक्वल टू e प्लस 1 लिहितो. ओके. सो v2 अपॉन v मी लिहितो e प्लस 1 अपॉन 2. चेक करूया ऑप्शन आहे का, e प्लस 1 अपॉन 2, सी ऑप्शन. थोडंसं समजून घ्या फॉर्म्युले कसे आहेत बघा. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन मगाशी मी फॉर्म्युला एक्सप्लेन केलेला होता, त्या फॉर्म्युल्याशीच रिलेटेड हे एक्झाम्पल आहे. सो हे सुद्धा एक्झाम्पल MHT CET 2018चं एक्झाम्पल आहे, ज्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आणि लिनियर मोमेंटम याच्यावरती कन्सेप्ट विचारलेली आहे. ठीक आहे. सो हा एक थोडासा महत्त्वाचा पार्ट आहे किंवा महत्त्वाचा टाईप आहे म्हणून आपण याच्यामधला कुठला, जो कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. बघा न्यूटन्स लॉ जे 3 आहेत तो एक महत्त्वाचा पार्ट आहे, कोलिजनचा एक महत्त्वाचा पार्ट, आणि कोलिजन बरोबरच हा लिनियर मोमेंटम कॉन्झर्वेशन, आणि एक शेवटचा चौथा पार्ट सेंटर ऑफ मास असा म्हणू शकतो आपण. अजूनही मी काही पुढच्या लेक्चरला मॅक्सिमम बोर्डला विचारलेले, म्हणजे आतापर्यंत CETला विचारलेलेच काही क्वेश्चन्स आहेत ते घेणार आहे आणि त्याच्यावरचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चरला. आज थोडीशी थेरी कव्हर झाली लवकरात लवकर, काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगून कंप्लीट झाले, म्हणून आज ठराविक जे काही क्वेश्चन्स विचारलेले होते एक्झाम्स रिलेटेड ते डिस्कस केले. आता राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते DPP मधले घेऊया, जे आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. ओके. सो तुम्हाला ओव्हरऑल या टॉपिकमधले इम्पॉर्टंट हायलाईट समजले का बघा, की तुम्हाला काय अजून वाचलं पाहिजे, काय रिवाईज केलं पाहिजे, काय पाठ केलं पाहिजे. सो जेवढे मी पॉईंट सांगितलेले आहेत त्यातले बेसिक आणि छोटे छोटे फॉर्म्युले सुद्धा इथं तुम्हाला उपयोगाला एक्झामिनेशनमध्ये डेफिनेटली पडतील, आणि फारसा काही मोठा आणि अवघड क्वेश्चन याच्यावरचा डेफिनेटली नसणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करत असताना अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. DPP दिला जाईल, तो DPP कम्प्लिटली सॉल्व करा, व्यवस्थित सॉल्व करा. तुम्हाला अजून या टॉपिकवरचा एक कॉन्फिडन्स गेन होईल आणि तुम्ही अजूनही काही क्वेश्चन्स याच्यावरचे सोडवू शकाल. सो अशा पद्धतीनं हा जो लॉज ऑफ मोशन आहे याचा अभ्यास करा. सो पहिले जे 2 टॉपिक आहेत, मोशन इन प्लेन आणि लॉज ऑफ मोशन, यामध्ये पूर्ण एवढंच आहे बघा, म्हणजे सगळा हा मोशनचा स्टडी आहे. ओके. आता नेक्स्ट टॉपिक जे राहतील ते मग थोडेसे टाईप वाईज बदलत जातात, म्हणजे फिजिक्समधले जे काही बेसिक सब टॉपिक्स आहेत
तशा टाईप्समध्ये ते बदललं जातं. सो आता पुढचा टॉपिक येईल तो ग्रॅव्हिटेशन येईल, मग तो थोडासा याच्यापेक्षा वेगळा असेल. यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट तिथे उपयोगाला येतील, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, पोझिशन वेक्टर तिथं येईलच, बट कन्सेप्ट थोडीशी बदलेल. जॉनर जो आहे टॉपिकचा तो जॉनर थोडासा बदलेल. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट अबाउट द लॉज ऑफ मोशन. इन द नेक्स्ट लेक्चर ऑल्सो वी विल डिस्कस सम अदर न्यूमेरिकल्स फ्रॉम द एक्झामिनेशन. ओके, सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.